एखादा धडा लिहून आण म्हटलं की बॉम्ब केलेले आहे. कधी तुझं डोकं चाला शाळेत? गुरुजी तुम्ही लवकर येत नाही शाळेत. मी 10 वाजता इथं हजर आहे तुम्ही. पगाराला लवकर जाताय म्हणून खरं का? आता माती खाऊन मी पगार नसल्यावर आम्हाला शिकवायला बरं राहू दे. आज मी काय तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. विचारा. हे परीक्षा आहे का रे? हा प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर द्यायचं नाही, मग सरळ नाही. नाही गुरुजी देतो उत्तर हा, देतो. हा. मी देतो. तुम्ही मला शिकवलंय. हा पहिले तुला प्रश्न विचारतो. मित्रा, साखळी म्हणजे काय रे? साखळी म्हणजे तोडा. अरे वा 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 वा. काय साखळी म्हणजे काय? साखळी म्हणजे तोडा. वा वा. आणि श्यामकरण म्हणजे? खोडा. अरे वा वा, चांगला हुशार आहे. आणि शिक्षक म्हणजे काय रे? तुम्ही पहिला प्रश्न विचारा. मास्तर सुधीर आहे का? का? प्रश्न विचारा नीट. साखळी म्हणजे काय? तोडा. वा वा वा. श्यामकरला काय म्हणाय? मास्तरची जिम अरे थांब की जरा बाबा, तू का माझं काम करणार आहे? अरे श्यामकरण म्हणजे काय सांग की? साखळी म्हणजे तोडा. हा. श्यामकर्ण म्हणजे घोडा. घोडा, बरोबर आहे. आणि मास्तर म्हणजे? खुळा बोडा. वासाच्या अडकाला. गुरुजी, हा? आज आपण लाल बागेत जेवायला जाऊया. जायचा? हा. असं भोजन करायला? समोजन. शाळेचं वनभोजन. मग तेच की रे. आमच्या इकडे आणले मी बाजरीची भाकरी, मेथीची भाजी. अरे वा, चांगला आहे. हे छान आहे. त्याचं जाऊन खाऊया. हा तू खरडा भाकरी आणलंय मी. चला आपण जाऊया. चला चला. बागेत जाऊया. जेवायचं. वनभोजन करूया. वनभोजन. ए, गुरुजी, काय रे? गुलाबजामुन खाता का? गुलाबजामुन खाता का? गोड मी घे. आजपासून तुला ही शिकवली मी. डब्यात दिले ती गुलाबजामुन दिले ती. अशा कवा कोण बोलणार? खायला नाही आणलंय मी. आणि काय काय आणले? तुंडी लावाय बोंडी. आपल्या घरात द्यायचं आपल्या घरात. भेंडी गुरुजी भेंडी. मी कवा झक मारला? लय प्रकार दिलेत आमच्या घरात खायला. माणसाने खायला जायची का? चिपूची भाजी धरता काय तोडला? चिपूची भाजी. बोलून तर सुधरून तर बोल केला का? चिपूची भाजी. सर्व मग शेपूची भाजी. शेपूची लांबवतोस का? काय दिल्या ती बी दिल्या. गुरुजी बसू का? कसं बसा? मास्टरला आणले का मास्टर? गुरुजीनं भाकरी इसरून आले काय? लय यरवाळे आले की आपल्यातच खाते. कायमचेच बॉम्ब आहे. आपल्या दोघात त्याला देऊ. चला. त्याला प्रकार खाऊ म्हणताला गुरुजी मास्टर. बाळांनो, काय काळजी करू नका, उद्या सुट्टीच आहे. आज काय मजा मारायची मार. निवांत वनभोजन करायचं. हा. आज निवांत जेवण करून आईस करून जायचं. आयला तू जरा गुन्ह्यात पडा, मला जरा बरं वाटते. ही कवा शाळेत सरळ नाही. शाळेला नाही की तानाजी तासगावकर ही सगळी बाल्या मिळली काय शाळा सोडून? अरे काय जाऊ दे, ती गैर शाळेत जाऊच हॅलो, नका. हॅलो. इथं कसं करायचं वनभोजनाला? सर्व शाळेची मुलं एका ठिकाणाला जमा होऊन एका ठिकाणाला जमा चला लाल बागेत जाऊया भोजन. चला लाल बागेत जाऊया भोजन. काय आगाऊ नव्हते. अरे जेवढा जरा बाजी जरा पुऱ्या. जरा फेरफटका मारायचा. गुरुजी बागेत लावूया आपण. जेवण झालं जरा फेरफटका मारून शतपावली फिरूया. प्रत्येक रविवारी. हा. काय काय म्हणलं जातं? प्रत्येक रविवारी ह्या बागेत यायचं गुरुजी. यायचंच रे. हा चला ना. असं भोजन करायला यायचं. वासुकी सर्पाचं रूप घेऊन या कारट्याला मी दंश करणार आहे. हसतो रोहिदास. अरे तुमच्या पोयात अजून देखील माझ्या जीवाला चैन नाही. मी तुला दंश करणार आहे. सर्व शाळेची मुलं एका ठिकाणाला जमा होऊन एका ठिकाणाला जमा होऊन वासुकीचं रूप धरून दंश केलं त्याने.
रोहिदासाला वासुकी रूप घेऊन दंश केला, परंतु त्याच्या आईला मात्र माहित नाही. त्याच्या आईच्या कानावरती ही बातमी घातल्याशिवाय आपलं कार्य साध्य होणार नाही. राणी कोण आहे इथं? कोण आहे का? मुलगा कुठं आहे तुमचा? हो, तो शाळेमध्ये गेलाय. शाळेत? हो. नाही नाही, शाळेत गेला. मा? मुलांच्या सोबतीनं तो बागेत फिरण्यासाठी गेला आणि बागेत फिरत होतं, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. बागेत होता? हो. मग काय झालं? काय झालं म्हणून काय विचारता? तुमच्या मुलाला असला मोठा सर्पदंश झालाय. मेल्यावर पडला तो, मरून पडलाय. हॅलो हॅलो, झाली देवाज्ञा बाई तुझ्या बाळाला. किती जरी ओरडलीस तर तो जिवंत होईल. हा, आता मी एक दुसरा नाव खेळतोय. विश्वामित्र हे मी विश्वामित्र. माझ्या नादाला कोण देखील लागत नाही आणि हरिश्चंद्र मी तिची पाठ सोडत नाही. पाहतो काय करतो ते. या बाळाचं पोट फाडतो आणि त्याची आतली तिच्या गळ्यात घालतो. पाहतो काय होतंय ते आणि सगळीकडे बॉम्ब उठवतो. काय उठवतोय हे पहा. मालकानं सांगितल्या सारखं आपण स्मशानखाली जावावं आणि तिथं राखण करावी. मग तुला सगळे अजून माहिती नाही, तुला माहिती देतो. चल, बर मी कुठल्या भागेत आहे? मी निम्यात आहे. बर, निम्यात बाग आहे माझी. असं होय.
तुला आज आपलं रान कुठनं कुठं राय दाखवतो हा चालतंय. चल तुला दाखवतो हे बघ. आता ही निम्मा आहे का नाही, हा या निम्यातनं पलीकडे भावकी आहे बावकी. आणि त्या निम्यातनं अलीकडे आपण आहे. बर बर. तरी एक काम कर, काय करायचं? एका माणसाला जाळायचं असू दे किंवा दफन विधी करायची असू दे, हा त्याच्याकडे 3.5 रुपये बर आणि पदरातलं 2 पैसे घेतल्याशिवाय त्याला जाळू द्यायचं नाही बर बर. हा. चालतंय. आणि जर कुणाला जाळू बिळू दिलंस हा तर आमच्या बायकोच्यातनं तुझं बी नाही काही सरळ नाही. नाही तिची काळजी करू नका. हा मी राखण चांगली या करतो. निम्यातनं आपण आहे, निम्यातलं पलीकडे माझी भावकी आहे. बर बर. भावकीकडे जाऊ नको, आपल्या आपल्या रानात काय करायची कर. इथंच वस्तू बस. 3.5 रुपयाने पदरातलं 2 पैसे घ्यायचंच. बर. हा होय. जाऊ का मी? हा जावा. कामात काय खोट करू नको. नाही ना. आता देवा, ह्या माझ्या मुलाला धन कोण देणार? काही नाही, आपणच काटकं गोळा करायची आणि त्याला धन दिलं पाहिजे. काय करते बघावं बरं. कोण आहे पण इथं काय करायला लागलाय? काय करताय आपण इथं? माझं बाळ गेलंय, आता याला धन कोण देणार? मीच मग काटकं गोळा करून माझ्या बाळाला धन देत आहे. असं पहिल्यांदा 3.5 रुपये आणि पदराला 2 पैसे द्या आणि मग त्या बाळाला धन द्या, नाही तर दफन करा. पैसा पैसा आहेत का नाही तर? माझ्याकडे पैसे नाहीत. मग हे बघा, पैसे नसलं तर ते प्रेत मी तर जाळू देणार नाही, पुरूप देणार नाही. मी माझ्या मालकाला विचारून मग मी तुम्हाला सांगेन, तवर हे प्रेत तुमच्या ताब्यात घेऊन जावा. आहे देवा, बघा काय करू? ते काय बी करा, पण मी माझ्या मालकाला विचारल्याशिवाय तुमचं प्रेत जाळू देणार नाही, तर पुरूप देणार नाही. मग मी माझ्या बाळाचं काय करू? ती तुमचं तुम्ही बघा काय करायचं ती. मी माझ्या मालकाला भेटून विचारून सांगेन. काय करू? मला काय कळत नाही. काय करू? काय करू देवा? नाही, नाही. हे प्रेत घ्यावं आणि देवळात जावं. हे बाळा, शिवालयात हे कार्ट घेऊन आलीस काय? मग तुझा डांगोरा कसा पिटवतो ते बघ. विश्वामित्र म्हणतात मला. विश्वामित्र हा या कार्ट्याचं पोट फाडतो, त्याच्या पोटातील आतडी हिच्या गळ्यात घालतो आणि सगळ्या
किया लगेच टांगोळा पिटवतो. लावसट आली लावसट, मुलं खाणारी. सावध रहा. पाहतो व्याकुळ होऊन तिला काही देखील सुचत नाही. तिला मी मायावी रूपानं बेशुद्ध केली आहे. मी आता काय करतोय तिला काहीच कळणार नाही. हॅलो हॅलो बाळाचे पोट पाडले. अरे नगरात कोण आहे की नाही? नागरिक आहात? अरे झोपला तुम्ही? मुलाबाळांना तुमचा धोका. काय आहे काय भानगड? काय भानगड होऊन काय विचारताय? शिवालयात एक लावसट आली. काय झाले? मुलं खाणारी लावसट आली लावसट. तुमच्या बाळक्या पोरांना सांगा शिवालयात जाऊ नका, खाऊन टाकेल ती. त्या माणसानं सांगितलं पोरं खायची लावाल्या. लावाल्या? अरे मग नगरीत सर्वांच्याच मुलांना धोका आहे. पोरा बाळांनी सगळ्या पण धोका आहे. आपण जाऊन काय करायचं? आता काय करूया? तर जावा आणि त्या डोंबा महाराजला सांगा आणि त्याला बोलवून घेऊन या. डोंब्याला मी बोलवून घेतो. जावा. ए डोंबा! ए डोंब्या! ओ, काय रे? इकडे. काय झालंय बोंबल्याला? तुम्ही कोण? डोंब्याची सासू आहे काय? तुझ्या डोळ्यात माती पडली तुझ्या. अहो, कोण आहे? वाटेची माती पडली रे. डोंबा कोण आहे तुमचा? माझा नाव नाही. गावातली कागड आल्या तिकडे गावकऱ्यांनी बोलवलंय त्याला. कशाला? गावकऱ्याला बोलवलंय. गावात काम आहे. कुठं आहे डोंबा? कुठं आहे? आज तिकडे गेलाय तो. गावात पांडवपूर बाय काय गेलाय ती. ए मुलं खायची लावा आली आहे. शिपाई हातात बाजी रबागा बाजीने. शिपाई हातात बाजी रबागा बाजीने. आई रे यगा जल्दी बडत करने. गडी बिगी नाडूने.
काहीतरी करतोय. काय झालंय? डोंबा कुठे गेलाय? डोंबा बाहेर गेल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला चला, लगेच येतो चला. काय? मसन खाईमध्ये एक लावा आल्या, बर. एक मूल मारलंय, हा त्याची आतडी काढून खायला लागल्या. बर. गावातल्या मुलांना सगळ्या धोका आहे, त्याचा बंदोबस्त करायचा आहे. म्हणजे ती लाव मारायची आहे म्हणायची. लाव माराय पाहिजे तर नाहीतर गावाच्या पोरांना धोका आहे. असं हा. काय काळजी करू नका, चल, लगेच बंदोबस्त करतो मी. चल तुला मसन वाटत होती. हॅलो. लाव नसून ही माझी पत्नी आहे, पण या ठिकाणी ओळख दाखवायची नाही. आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडलं पाहिजे. आपण सांगितलेल्या कामाचे बाजूला आहोत. मागचा पुढचा विचार न करता आपण एक घावाने 2 तुकडे करावेत म्हणजे झालं. एक मी तुमच्या मदतीला आहे. झोपाची दिशा उतरली, झोपाची दिशा उतरली, जागी झाली पाठ गेलो तारामती, ही अवस्था, हे बाळ कुणाचं आहे? हे बाळ कुणाचं आहे? माझा आहे. आणि त्याच्या आतडी गळ्यामध्ये कोणी केलं मला माहित नाही. माझ्या बाळाला मला माहित आहे.
माहित नाही कोणी केलं असं. या गावामध्ये सगळा कालवा उठलाय की मुलं खाणारी एक लाच आलेले लाव नाही आलेले हो, म्हणून. मी नाही होते. नाही माझं बाळ आहे ते.